स्टुडंट्स म्हणतायत मार्क्स गायब झाले. एनटीए म्हणतेय पुरावाच खोटा आहे. दोन्हीही खरं असू शकतं. एका मुलीला अपेक्षा होती 595 मार्क्सची, पण रिझल्ट जेव्हा आला स्कोर कार्डवर मार्क्स होते फक्त 60. आणि एनटीएचं उत्तर काय? जे ओएमआर शीट्स पुरावा म्हणून दाखल करतायत ते डिजिटली ऑल्टर्ड आहेत, एआय जनरेटेड आहे. तर हाच आहे नीट 2026चा गोंधळ. आणि आज मी काहीतरी वेगळं मांडणार आहे. आधी थोडक्यात जे काही महिने चालू आहेत त्याच्याबद्दल बोलू. 3 मेला एक्झाम झाली. 26 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिली. 12 मेला ही एक्झाम कॅन्सल झाली कारण पेपर लीक झाला असं कळालं. हा पेपर आधीच बाहेर सर्क्युलेट होत होता आणि भरपूर ओव्हरलॅपिंग क्वेश्चन्स दिसून येत होते. एक रॅकेट या पाठीमागे दिसून आलं. 21 जूनला री एक्झाम झाली. आन्सर कीवर साधारणतः 10,000 ऑब्जेक्शन्स आले आणि आता रिझल्ट नंतर हा गोंधळ चालू झाला. सर्वप्रथम विद्यार्थ्यांची बाजू गंभीरपणे घेतली पाहिजे. ही अशी मुलं आहेत ज्यांचे महिने वाया गेलेले आहेत. यांनी हीच एक्झाम 2दा दिलेली आहे. यांचा काहीही दोष नसताना एका लीकमुळे यांचे महिने वाया जाऊन संपूर्ण वर्ष उद्ध्वस्त झालेलं आहे. ज्या सिस्टीमने 2दा विश्वास तोडलेला आहे ती सिस्टीम परत आमच्यावर विश्वास ठेवा असं परत म्हणू शकत नाही. हा हट्ट नाहीये, ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे स्टुडंट्सची. आता दुसरी बाजू, इथेच सगळ्या गोष्टी अस्वस्थ करणाऱ्या आहेत. एनटीए म्हणते व्हायरल झालेली ही सगळी प्रकरणं आहेत. आम्ही जेव्हा आमच्या ओरिजिनल रेकॉर्डशी जेव्हा चेक केली किंवा तपासली, हे सगळे इमेजेस डिजिटली ऑल्टर्ड होते किंवा एआय जनरेटेड होते. आणि त्यांनी नेमक्या खुणाही सांगितल्या. एआय जनरेटेड असल्यामुळे शीटच्या प्री प्रिंटेड सेक्शन मध्ये भरपूर डिस्टॉर्शन दिसून आलं. इन्स्ट्रक्शन्स, कॉलम्स, हेडर्स, क्वेश्चन नंबर्स हे सगळे डिस्टॉर्टेड दिसून येत होते. ह्या सगळ्या गोष्टी कोणताही विद्यार्थी पेनने बदलू शकतच नाही. हे जर खरं असेल तर खऱ्या तक्रारी ह्या भरपूर खोट्या तक्रारींच्या खाली दबून गेल्या आहेत आणि प्रत्येक खोट्या शीटमुळे त्या खऱ्या विद्यार्थ्याचं नुकसान व्हायला लागलेलं आहे. हा असा वाद आहे जिथे पुरावाच खोटा ठरतोय. जेव्हा एखादं डॉक्युमेंट मिनिटात बनवता येतं त्या डॉक्युमेंटवर भरोसा तरी कसा ठेवायचा? म्हणूनच खरं उत्तर आहे इंडिपेंडंट इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ठेवा, प्रत्येक गोष्टीचं ऑडिट करा. आणि मला हे का महत्वाचं वाटतं, ही जी मुलं हे एक्झाम पास करून येणार आहेत ते उद्या माझे कलिग होणार आहेत. रात्री 2 वाजता आयसीयू मध्ये उठून एखाद्या पेशंटला बघायला जाणार आहेत. तेव्हा रुग्णाला सुद्धा हे माहीत असायला हवं की ही जागा ह्या डॉक्टरने कमावलेली आहे. हा डॉक्टर खराच तेवढा जाणकार आहे कारण त्यानं तेवढा अभ्यास केलेला आहे. ज्या एक्झामवर कोणाचाच विश्वास नाहीये, ज्या एक्झामच्या न्यूज सायकलवर पण कोणाचाच विश्वास नाहीये, त्या एक्झाममुळे गोंधळच उडणार आहे आणि या गोंधळामुळे वैद्यकीय क्षेत्राचं नुकसानच होणार आहे.